विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रतीक्षा गजबी आहे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। दुकानाचे नामफलक मराठीत करा, अन्यथा मनसे स्टाईलचे नामफलक बदलले जातील। जिल्हा अध्यक्ष गणेश बरवडे यांचा आक्रमक इशारा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषा संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनाही मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आल्या। महाराष्ट्रातील सर्व दुकानावरती मराठी नावाच्या पाट्या असणे कायद्याने बंधनकारक असूनही पळवाट्या काढून इंग्रजी नाव मोठे, मराठी नाव छोटे टाकणे असे प्रकार सर्रास होतात। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक आस्थापन दुकाने यावर इंग्रजी भाषेत नामफलक आहे, त्यामुळे तात्काळ सर्व आस्थापने तसेच दुकानासाठी देवनागरी लिपीत मोठ्या अक्षरात मराठी भाषेमध्ये पाट्या लावणे बंधनकारक करण्यात यावे। यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेवा बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने दिनांक 19 जानेवारी रोजी जिल्हा अधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले असून जिल्हा अधिकारी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संबंधित सर्व तहसीलदार, मुख्य अधिकारी व बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात येत असलेल्या दुकाने व आस्थापना यांचे नामफलक मराठी भाषेमध्ये करण्यासंबंधीच्या सूचना त्यांनी त्यांच्या स्तरावरून द्याव्या, असे आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदार, सर्व गट विकास अधिकारी व सर्व मुख्य अधिकारी यांना द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। येत्या 15 दिवसाच्या आत दुकानावरील पाट्या मराठीमध्ये न केल्यास मनसे स्टाईलने नामफलक बदलल्या जातील, असा इशारा मनसेकडून देण्यात आला। त्यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष गणेश बरवडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश परिहार, मनविसे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र कापसे, अजहर शेख, तालुका सचिव प्रवीण देशमुख, शहर सचिव अजय खरपास, मनविसे तालुका अध्यक्ष स्वप्नील अलोस, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहन मेहत्र उपस्थित होते। पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा विश्व 24 न्यूज। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।